सुनीताई, दादा का ओरडले? काही नाही ना गं. अगं त्यांची ती फाईल होती तिथं ठेवलेली. मला मग उचलून ठेव, मी उचलायला गेले, त्यातले कागद काही ते पंचिंग केलेले नव्हते, ते कागदच पडले खाली सगळे. मला म्हणतात झांबले तुला का फाईली ठेवता येत नाही? कागद व्यवस्थित आहेत, पंचिंग करून ठेवायला नाही पाहिजेत का? तसेच ठेवलेले होते. मी असे उचलले बाई एका हातानं, ते कागदच पडले त्यातले. बसले आता ते लावून राहिले कागद, सिक्वेन्स वाईज लावलेले असतील मागचे पुढे. मी ते तसे टाकले तर ते मागचे पुढे झाले म्हणून ओरडले. मला वाटलं काय झालं, काही नाही, सालाबाद प्रमाणेच आहे. ताई, चला मस्त आपल्यासाठी गरमागरम कॉफी करून आणते. आपण वरती टेरेसवर जाऊन मस्त पेत बसू. हा चल, चालते, चल. या डोक्याची अक्कल कवळीची नाही, धरले दिले कागद पाडून एक काम ढंगाचं येत नाही. बगर डोक्याचे. आता सॉरी म्हटलं ना. आता मला माहिती आहे का, ते कागद पंचिंग केलेले नव्हते, चूक तुमचीच आहे. व्यवस्थित कागद पंचिंग करायचे, फाईल मध्ये लावायचे. धरले आणि तसेच ठेवले, मला माहिती आहे का. हॉबास के शिकवते, पंचिंग करायला लागते, ढमका करायला लागते. काय व मोहिनी, हा त्याने एखादं काम सांगलं तर ते पद्धतशीर केलं जात नाही. आता आला तो एवढा दमून बाबून, काही सांगलं असेल त्यानं तर तुला करता येत नाही का? दिवसभर माणसं बाहेर थकतात. हा दिवसभर त्याला किती टेन्शन असते. एवढं मोठं कामं सांभाळा लागतात, एवढं मोठं मजूर सांभाळा लागते, फॅक्टर सांभाळा लागतात. तोंडाची गोठ आहे काय? तुम्हाला घरातल्या घरात लावून एखादी गोष्ट त्यानं मधलं कोणते ठेवता नाही आली. मम्मी तसं नाही काही काय, तसं नाही का, तसं नाही. फालतू त्याचं डोकं भानकवलं. जाना आता, करू लागतं का आहे तर येऊन ती मोठी ही करून राहिली. तुम्हाला तर बाई काही नाही, धाकच नाही राहिला. सासूचा तर काही नाहीच नाही, नवऱ्याचाही धाक नाही राहिला. अरे मम्मी तसं नाही, ते काय झालं ते मला नको सांगत बसू, काय झालं काय नाही ते. जाय, करू लागते काय करू लागते तर काय, ठेव म्हणलं तर पाळून दिलं, काय चाललेली इकडे. द्या ना, तो आता आला त्याला तसं अंग टाकू द्या, आराम करू द्या. घरी आराम नाही, दारी आराम नाही. आणि तुम्हाला काय काम असतात हो घरी, दोघीच्या दोघी तशाच. पालो किती बोलतात मम्मी, काही काम आहे का? मम्मीला माहिती तरी असते का काही? हा बत्तूस लागे, मम्मी फक्त कारणच शोधतात आपल्याला हे करायचं. असं मम्मीचं बोलणं दिसते आणि तुझं वागणं नाही दिसलं पाहिजे का? आला एवढा थकून बाबून आला तो, त्याची कोणती फाईल पाहिजे होती का, काय पाहिजे होतं तो तू त्याला देत नाहीस. उलट काय केलं, ही हसून राहिली. तो एवढा कसला तरी बी हसत हसत चालली आली इकडे. काही नाही, माणसाच्या जीवाची कदर उलशी. दिवस रात्र लेकर मेहनत करतात एवढे माय पोरं. हा नवऱ्याची जरा किंमत करा, एवढं म्हटलं बाय मी काय दुसरं म्हटलं नाही ना मम्मी, मी तसं नाही म्हणत ना. मी काय म्हटलं म्हणजे असं असं वादाचा मुद्दाच नाही मम्मी. ते काय झालं तुम्हाला सांगू का, हे ना म्हणजे ते फाईल पाहिजे होती आणि ते फाईल ना दिली मी त्यांच्या हातात. मग त्यांनी ते बघितलं आणि माझ्या हातात वापस करून दिली. मी ती अशी अद्दर पकडली आणि त्यातले ना काही डॉक्युमेंट्स होते ना, ते ना स्टॅम्प हे केलेले नव्हते, तर त्यामुळे ते खाली पडले. मग मी हसली आणि ते चिडले. मग तुम्हाला तर माहिती आहे गेली सवयच आहे चिडचिड करायची. म्हणून मग मी हाशावर नेलं, बाकी काही नाही काही. हो सदान कदा ही 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 धंदा काही नाही. नवरा खेकसला तर बाईनं मुकाट्यानं राव खाली मान घालून नाही का. ह्या तर बाई आजकालच्या पोरी, नवरा खेकसला तर ह्या त्याच्या पुढे दात काढतात. किती बाई माणसाला चल्लावणीचं पाणी देणं आणि किती त्या माणसानं सहन करावं. हाय जाऊ दे, काही केलं तरी आपणच वाईट, त्याच्यापेक्षा सोड पिच्छा. कर ना मग कॉफी, चल ना आपण जाऊ मस्त टेरेसवर बसू. हा चला चला, आपल्या घरच्या सर्किट आता घसरत आलेला आहे. काही नांदी लागेल पुरत नाही कोणाच्या. कोण कधी खेकशीन, कोण कधी गरम होईल आणि कोण कधी बडबड करायला लागेल सांगताच नाही येत बापा. आप आपलं काम करा आणि आप आपलं खाऊन पिऊन टुनमुन राहा, त्या नांदी लागू नये कोणाच्या. काल पप्पा माहित नाही का किती चिडचिड करायचे, आणि काल पप्पानी मम्मीवर चिडचिड केला म्हणून मम्मी आता आपल्याला 2 दिवस चिडचिड करते. पप्पाच्या पुढे काही चालत नाही, आपल्याला बोलत बसतात. दुसरी काय आहे, जाऊ दे थोडा पिच्छा मम्मीचा. राहून राहिले बिचारे, बाय कायच केस नाही राहून राहिले. सांग ना काय करू, काय भल्ले बाई लंबे लंबे कंबरच्या खाली चालले. माहित बाई जेवढं आहे तेवढी शप्टर आहे की नाही काय सांगा. केस पहिलेपासून कसे आहेत बाई, भोरे भारे कशा रंगाचे आहेत तू. अशीच आहेत बाई, लहानपणापासूनच आहेत ना, आता काही हेच नाही. आहेत तसे आहे, पण जेवढे आहेत तेवढे राहिले पाहिजेत ना. ती नाही राहत नाही बी, काय सांगावं आता. आम्हाला आहे बाई मीनाची. हा लोकायली इकडे पैसा कमावून ठेवायची पडली, सीजन आहे तर सीजन मारायची पडली, आणि मी नाही केसाला केस वाचवायची पडली.
आता का शॅम्पू आणणं साजरं मुरली बोलू सांग. साजरं मागाचं शॅम्पू आणा म्हणा, अजून काय असते नसते ते आणा म्हणा, काही ते ऑइल आणा म्हणा मागाची. मग तर केस राहते साजरी. काय माय बाई सोड पिच्छा. बरं त्याशीन का सांगू द्या, नाही तर मग मी जातो बाई, मी घेतो हो का, मी काही घर नाही राहत. शिवा दोन तोंडी बाई आहेस का तू? तर मायच्या भेटीला चालली होती ना, तू तर म्हणस की मी चालली. अव सकाळी जात जात नाही आता 2 दिवसानं. अहो आता हो का आला ना एवढा. हा मग आता जात नाही सकाळ 2 दिवसांनी जाईन. सार्थकचे बाबा तर म्हणत की बुडीलेच घेऊन येतो मी अति. पण म्या म्हणलं आणा, पण अजून म्हणलं जाऊ द्या. या आमच्या घरची बुडी टॉक्स खाते ना, आली तर भले तिच्या नाकावर वैसण्या पडतात. जशी काही माय माय पाहिली बरोबर जेवारीच खाते यायच्या घरची. नाही तर मग ती आली तर कसं मला बी जायची गरज नाही. माई वावराचा बिझनेस हे होते तसं आता सीझन आहे तर मायची भेट होते, राहते माई माया ती 8-15 दिवस. पण बुढीच्यानंच म्या नाही म्हणलं, म्हणजे काही नाही राहू द्या, मीच जातो म्हणलं तर ती. पण आता पाहतो बाई काय होते तर, नाही तर मग म्हणून ते येईल की आणा म्हणून आलेच. मग आती आली की मग कसं मला टेन्शनच नाही. मग ठेवतो मी तिला महिनाभर, राहते माई माय, काही त्रास नाही ना तिचा. आमच्या बुडगीस धागोळ करते माई माय आली की, कुरापत्ती काढू काढू भांडणं करते तिच्या संग. म्हणून खरं तर मला आणा नाही वाटत. जाऊ दे ना, एवढा कुठे विचार करायला लागते व. आता विचार करशील सकाळी मेली तर मग काय काय म्हणशील मनातल्या मनातच, माय माय आणलं नाही वन, माय माय म्हणलं नाही वन, माय मी गेली नाही व भेटीली. जाय काय करतोय होक्याचं, काय करतं मजुरीचं, चालूच राहणार आहे. आयुष्यभर कामच करावं लागते, मजुऱ्याच कमवावं लागतात. कोणता आहे तर बसून खायला भेटणार आहे. पण माय म्हणते तर जा ना रातभर. रातभर राहीन चालली का बरी 8 दिवस काल राहतो, रातभरच राय. हा ना सरिता, मी तुला सांगतो जा. मी आता गेली ना मस्त वाटते, बरं वाटते व खरंच बरं वाटते. आपण जाऊन आले की नाही कोणाला काही वाटो, भाव जाईले पण आपल्याला बरं वाटते व. आणि मायलाही चांगलं वाटते खरं सांगतो. मा मायले तर माहित का हरे गो माय बाई, मा भाव जाई संग भांडण करून तिनं मला पाहुणचार केला. मा भावाला साडी आणायला लावली लागे, भांडण करून. मी तिला कितीक म्हणू की बिचारे मला तो साडीची गरज नाही, तो त्या पाहुणचाराची गरज नाही, तरी बी नाही. अशी कशी करत नाही, ते नाही करत तर मी करतो स्वतः केला लागे. पण बरं वाटते वसरिता, कोणी काही म्हणो. असं भांडून तोंडून का होईना, माहित आहे अपमानाचा घास आहे. भाऊजाई की मानानं खाऊ नाही घालत, मायचं मन दुखते ते करते जबरदस्तीनं, आपल्याला बेश्रमासारखं खा लागते. पण तरी असं वाटते की अति आल्यावर असं वाटते की जाऊ दे माय, कसंही असो तर बेश्रमाचा घास तर शेवटी आपला आहे. आणि किती काही आपलं असू दे, म्हणजे आपलं आपलं म्हणू दे, हे काही आपले नाहीत होत. हे नागावानी असतात. किती काही दूध पाजा येईल हे फणा मारतातच बाई. ते तर खरंच आहे व मीना, खरंच आहे. आता तुला माय बाई भाऊ कसंही बांधते, ते भाऊजाई कशी भांडण करून का असे ना, पण हाय तर खरी, बोलते तर खरी. आमचे तर माय बाई बंगल्याच्या खाली उतरत नाही, बंगल्यात जायची आम्हाला उजागरी नाही माय. आता मायच्या घरी गेली तर ते कायची ते माय बाई भाऊच काचा, काही नाही मोठा जेवढा खोटा असते. तुला वाटीन मी ना, पण तो भाऊ गरीब आहे, मजुरी करते, पण लय साजरा आहे बाई. मा भाऊ लय 4 चाक्या गाडीत हिंडते, पण काही कामाची गोट नाही बाई, सुटा बुटातच आहे फक्त. पण त्याचे उपकार माय, त्यानं मा नवऱ्याला नोकरी लावून दिली ना माय बाई. आ आज कसे आम्ही पोटा पाण्याला हाव तर त्याच्यानं त्याचे उपकारच माना लागतात. म्हणून म्हणाय लागत नाही काही की बापा मला तो घरी लय मान दे, का मला साडी घे, का मला डमक कर. हा त्यानं माय दिलं ना माय आपल्या दारुड्या नवऱ्याला नोकरी लावून, जाग्यावर आणलं जरस. हा कसंही मन, त्याच्यानं त्याचे उपकारच आहे, चांगलंच म्हणा लागते. पण तसं की मा भाऊ एवढा काही जीवनी घेऊन लावत नाही बरं. म्हणजे असं त्याला येतच नाही खरं ते, असं की बाई आली का बाई दिवाळी येतो का रसायली येतो का काही नाही. तो त्याच्या मोठेपणाच्या तोरातच आहे. म्हणशील मागतले तर पैसे देणे का परी. त्याला जर म्हणलं की बाबू असं का तसं, त्याला 1000 रुपये आणून देईन, 2000 म्हणजे असे सहज देईन. पण तशी अशी साडी आणि का बाई तुम्हा घर रसायले चाल, मग रसायची साडी घेईन का पाहुणचार करायला लाईन बायकोले, तिचं मतच नाही माहिती, त्याला माहितच नाही. आणि त्याची बायको करत नाही, स्वतःच्याच तर घरी नाही करत माहिती, इकतच खाते, आपल्याला काही करीन. म्हणून म्हणलं तो भाऊ भाऊजे कशी असू दे पण चांगलेच आहे, तो चांगलेच आहे. जगात पायाचं, जगात लय दांगळो आहे, त्याच्यापेक्षा असं वाटतं आपले कशी असले तरी बरंच आहे. हा आणि इमलीच्या भावाच्या इकडे पाहायला की तर मग मला यासाठी बाई माझ भाऊ बरा आहे. हा हिंडते ना माझ्या 4 चाकी गाडीत हिंडते, सुटा बुटात राहते. हा
कसे का होईना, पण आपल्याला देते तर खरी, म्हणजे काम पडलं तर पैसे देईन अशी गॅरंटी तर आहे. माणसाला नोकरी लावून दिली. हं? त्या मनानं बराच आहे. आता इमलीचा भाऊ फिरून नाही पाहत नाही. हं? उलट भांडणं करते तिच्या संग. मग तिचं पाहिलं तर असं वाटतं की आपलं बरं आहे. ते तर आहेच व बाया हो. घरोघरीन मातीच्या चुली, ज्याच्या त्याच्या दिव्याखाली अंधारच आहे. तो म्हणते त्याचं किती चांगलं लखलख, मा कौन अंधारात. आणि तर ती गेलं की त्याचाही अंधार दिसते दिव्याखालचा. हा सोळा बिच्छा ज्याचं त्याचं सारखंच आहे. आपलंच चांगलं मनान खुसरा. सांगीन व मी ना सांगीन मा भाऊ जाईल, मग ते तेलाची बाटली पाठवून देते. अहो इतकं काराबीन तेल आहे ना, ते लावलं की नाही अशी केस बरोबर वाढतात. आणि आम्ही माझ्यासाठी सांग ना एक तेलाची बाटली. म्हणजे मी पैसे देऊन देतो, नगदी देतो ना. नगदी गिगदीचं काही नाही, काय काय का पाहून चालली का कुठे. माझी भाऊजीच करते ना ते. माझी भाऊजीच करते तेल. आणि देते लागे काऊन नाही देणार. पैशाचं काही एवढं हे नाही. मग घे पैसे. पण सांग जो हा, यादीनं सांग मग. हा यादीनं सांग मग, नाही याद बोलशील. सांगते ना, पण मावावर चल सकाळ मग. सकाळ सकाळूनच जाऊ आणि तेवढं लावगण करून येऊ. अहो काही नाही हो, त्रे लावा लागतात तेवढे. चाल जो ना सकाळ. तो ना येतो फक्त बहिणीला फोन करतो ना. माझ्यासाठी बी एक तेलाची बाटली बोलावते. लेस केस चालले हो मन कर ना, तुला काय सांगू, मला तसा भाव लागते. असं वाटते या डोक्यावर काही राहते का नाही राहत. रश्मी, का रे काय झालं रे? रवी काय झालं? अरे दादा जाम पोट दुखून राहिलं. अं, अरे कसं काय? ये बस बस इकडे. पोट का दुखून राहिलं? काय माहिती काऊन दुखून राहिलं. अरे यार जाम असं मुरडा येऊन येऊन दुखून राहिलं. सरक सरक मला संडासला जावं लागते. अरे हळू, खालीच जा ना. हो इकडेच जातो मी आता. रश्मी. काय झालं अरे बेटा ते रवीचं पोट दुखून राहिलं, पाय बरं जाय बरं. यांचं पोट? अरे काय झालं हो? अं, का हो? उलटी येते का? बरोबर, उद्या उद्या मी इथंच आहे. ऐकत नाही यानं खाल्लं असेल बाहेरचं काही. घरून सकाळी चांगला नाश्ता करून जाव, तर बाहेर खाल्लं आता पाण्या पावसाळ्याचं पोट बिघडलं असेल. रवी. का रे काय झालं रे कोणाले? कोण एवढं वांटे करून राहिलं? मम्मी रवीचं पोट बिघडलं, त्यांना उलटी झाली. आता नाही बाई, त्याला तर कोई त्याचं पोट गीट नाही बिघडत हो. कोई वांटी गिनती तर माझ्या आयुष्यात नाही झाली मारावीले. काय झालं बाय? काय खाल दिलं त्याला सकाळी? आपण जेवलो तेच, आलू वांगीची भाजी, पोळी, वरण भात. ताजं दिलतं ना. या रश्मीचं काही खरं नाही. हा बसते नी ना झांबल्या तोंडाची. नवऱ्याच्या अंगावर काळजी करत नाही ना काही नाही. त्या पोराचं खाण्यापिण्याकडे लक्ष नाही ना काही नाही. बाहेरचं खात राहते तो. घरी भेटत नाही बाहेरचं खाते. माझं पोट बिघडते. तुम्हा दोघीले तर फक्त तुमचाच टाइम पाहिजे. कॉफी पिऊ दे, टीव्ही पाहू दे, तुमचेच टाइम पाहिजे तुम्हाला. काही काम आहे आमच्या मम्मीचं? वा रे वा, तर काही झालं तर का आमच्यावरच काय?